बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो, की धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाला कोणत्या दिवशी धोंड्यासाठी बोलवावं, धोंडा जेवणासाठी बोलवावं. तर अमावस्या सोडून कोणत्याही दिवशी तुम्ही लेक जावयाला बोलवू शकता. काहीही हरकत नाही. धोंड्याच्या महिन्यामध्ये कधीही बोलवू शकता. आता बघा बरेच जण काय करतात, की धोंड्याचा महिना आहे. मग फक्त लेक आणि जावईच आमचे आहेत म्हणून फक्त लेक जावयाला बोलवतात. बाकीच्यांना बोलवत नाहीत. तर असं करायचं नाही. तुमचा जावई कुठून आलेला आहे? त्याच्या आईच्या पोटातूनच ना. मग त्याची आईनी त्याला जन्म दिला म्हणून तो तुमचा जावई झाला. मग त्यामुळे जेव्हाही तुम्ही धोंडे जेवण करताय ना, तर तुमच्या जावयाचे आई-वडील, तुमचा जावई आणि मुलगी, त्यांच्या सासरचं तुमच्या मुलीचं जे कुटुंब आहे त्यांच्यासह तुम्ही धोंडे जेवणाला बोलवा. आणि असं नाही की खूप मोठं मग तुम्ही सगळ्यांनाच करा. तुम्हाला काही करणं शक्य नाही ना.